नमस्कार. महाराष्ट्र मराठी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तासगाव शहरामध्ये सध्या निवडणुकीचं वातावरण आहे. नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष सागर चव्हाण धाबोडे आपल्यासोबत आलेत आणि त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. भारतीय जनता पार्टी एक आश्वासक पार्टी आहे, सध्या राज्यामध्ये आहे, देशामध्ये आहे. या पार्टीचा आपण युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष आहात. आपण या निवडणुकीमध्ये सुंदर असं पॅनल लावलेलं आहे. शहरातल्या 12 प्रभागामध्ये 24 उमेदवार आणि प्लस थेटचा नगराध्यक्ष उमेदवार. एकूण ही जी आपण निवडणूक सध्या लढतायत, ह्या एकूण निवडणुकीकडे आपण शहर अध्यक्ष या नात्याने कसं पाहताय? नमस्कार. पहिल्यांदा महाराष्ट्र मराठी न्यूजला मला धन्यवाद द्यायचा आहे आणि शुभेच्छा द्यायच्या आहेत की असल्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये तुम्ही हे व्यासपीठ लोकांना उभं करून देत आहे, जेणेकरून लोकांना व्यक्त होता येईल. त्याबद्दल पहिल्यांदा तुमचं अभिनंदन. तासगावमध्ये भारतीय जनता पार्टीचे पॅनल ताकदीने लागते. स्वप्नील भैया पाटील यांच्या तालुकाध्यक्ष आमचे, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे पॅनल लावतोय आणि त्यांच्या प्रयत्नामुळं हे सगळं शक्य होते. आम्ही रात्रंदिवस झटत होतो आणि झटल्यानंतर अनेक लोकांना भेटलो आणि अनेक लोकांना भेटल्यानंतर आम्हाला आमच्या फिल्टरमध्ये बसतील असेच उमेदवार आम्ही घेतले, जे सुशिक्षित असतील. अगदीच पर्याय नसेल तिथं आम्ही थोडंसं शिक्षणाची तडजोड देखील केली, पण शक्यतो सुशिक्षित असतील, काम करण्याची आस असेल आणि निवडणूक लढण्याची जर त्याला खरोखर ही असेल, इच्छा असेल, त्याच लोकांना आपण दिले, जेणेकरून नगरपालिकेत गेल्यानंतर तो नुसता नगरसेवक म्हणून साहेब म्हणून बसणार नाही, तर काम करेल अशा पद्धतीचे लोक आपण या ठिकाणी उमेदवार म्हणून दिलेले आहेत. दुसरी गोष्ट, उमेदवार बघताना त्याचं संभाषण कौशल्य पहिल्यांदा बघितलं आपण. म्हणजे आता परवा तुम्ही बघितलं असेल, नारळ फोडलं त्या दिवशी प्रत्येक उमेदवारानं माईकवरती येऊन त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती सांगितली. म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासात कुठल्याही पॅनलमध्ये असे उमेदवार नव्हते जे माईकवर बोलू शकते. म्हणजे आपले प्रत्येक पॅनलचा प्रत्येक उमेदवार म्हणजे अगदी तळागाळात आलेले सगळे उमेदवार असताना देखील माईकवर बोलू शकतो. इतक्या ताकदीचे उमेदवार आपण उभे केलेले. पैशाकडून कमी आहेत आणि आम्हाला तेच खोडून टाकायचं आहे की पैशावरती इलेक्शन जिंकलं जातं. म्हणजे तुमचं व्हिजन आणि तुमची जी काय पुढं प्लॅनिंग आहे ते जर लोकांच्या पुढे मांडता आलं तर नक्की आपल्याला त्यामध्ये यशस्वी होता येईल. आणि पॅनेलच्या बाबतीत बोलायचं झालं तर पॅनेल तयार करताना खूप अडचणी आल्या. बऱ्याच लोकांचे दबाव आल्यामुळे बरेच लोक मागाटली आणि उत्स्फूर्तपणे अनेक लोक आले. सुरुवातीच्या काळामध्ये देखील आम्हाला पॅनल लावल्यानंतर प्रचार करताना देखील तो त्रास व्हायचा, पण हळूहळू लोकांना समजायला लागले की आपण आता मानसिक गुलामगिरी सोडली पाहिजे आणि लोकांना भिण्याचं कारण नाही. आपण स्पष्टपणे भाजपच्या आणि उघडपणे भाजपच्या प्रचारामध्ये गेलं पाहिजे आणि तसाच टेम्पो चढत आज भाजपच्या प्रचारामध्ये अगदी स्वतःच्या इच्छेनं लोक पडतात आणि ते प्रचारामध्ये दिसत आहे. एकूण धन्यवाद. एकूणच आपण पॅनलची जर रचना जर थोडीशी बघितली तर इतर पॅनलच्या तुलनेमध्ये आपण खरंच सोशल इंजिनिअरिंगचा खूप चांगला असा बॅलन्स केलाय, त्याबद्दल काय सांगा? बरोबर. आपल्या पॅनलमध्ये प्रत्येक वर्गाला, प्रत्येक जातीला आपण न्याय द्यायचा प्रयत्न केलाय. मुस्लिम समाजाचा इरफान सय्यद म्हणून मुलगा आहे, त्याला त्या ठिकाणी आपण प्राधान्य दिले, लढण्यासाठी संधी दिली. धनगर समाजामध्ये आपण बंडगर म्हणून एक महिलामध्ये ओपनमध्ये सीट दिली 10 नंबर वॉर्डमध्ये. आणि 9 नंबरमध्ये एक सूरज गावडे नावाचा मुलगा आहे, जो त्याचं वक्तृत्व चांगलं आहे, प्रेझेंटेशन चांगलं आहे, त्यामुळे त्याला ओबीसी सीट आपण 9 नंबरमधून दिली. अगदी भाषणात देखील कौशल्य त्याचं चांगलं आहे आणि विजन आहे त्या मुलाकडे, म्हणून धनगर समाजाला आपण 2 ठिकाणी दिलं. त्या सीटला शोभल अशा पद्धतीचं त्याचं कर्तृत्व असल्यामुळे आपण त्याला 9 नंबरमधून आपण उमेदवारी दिली. बाकी गोसावी समाजाला आजपर्यंत कधी संधी मिळाली नव्हती, प्रतिनिधित्व मिळालं नव्हतं. इकडे होलार समाज असेल, आबासाहेब होलार समाज असेल, होलार समाजाचे गुळिक असतील, त्यांना देखील प्रतिनिधित्व मिळालं नव्हतं, तर आपण त्यांना देखील 11 नंबरमधून प्रतिनिधित्व दिले. बाकी सगळ्या समाजाला प्रतिनिधित्व देत असताना कुठल्याही समाजावरती अन्याय अशा पद्धतीनं प्रत्येकांना संधी देऊन आपण सोशल इंजिनिअरिंग केलेलं आहे. झोपडपट्टीतला विकास दानवडे असेल, म्हणजे असं अगदी तळागाळात काम करणार, म्हणजे आजवर जवळपास 25 मोर्चे त्यानं नगरपालिकेवर किंवा तहसीलवरती केलेले. म्हणजे तळागाळात लढणारा, लोकांसाठी काम करणारा, झटणारा कार्यकर्ता जो संधीच्या शोधात होता, त्या प्रत्येक कार्यकर्त्याला आपण संधी दिली. नक्कीच.
तसं पाहिलं तर मागच्या पंचवार्षिकमध्ये तासगाव नगरपालिकेवरती भाजपची निर्विवाद सत्ता होती. त्यावेळेस झालेल्या कामाचा आढावा घ्यायचं म्हटलं तर कोट्यवधीचा निधी आलेला आहे, शहरामध्ये विकास काम झालेले ते 5 वर्ष आणि येणारं पुढचं हे निवडणुकीचं वर्ष आणि येथून आपलं एकूणच सगळं जे प्लॅनिंग आहे या दोन्हीकडे आपण कसं बघताय नेमके? महत्वाचं म्हणजे गेल्या पंचवार्षिकमध्ये जेवढा काही निधी आला तो योग्य प्रमाणात वापरला गेला नाही असं माझं म्हणणं आहे. म्हणजे एका बाजूला मळे भागातले रस्ते असतील, म्हणजे मानकर वस्तीला किंवा इंदिरानगरला जाणारा जो रस्ता आहे तिथं पूल नव्हता. आज 78 वर्ष झालं भारत स्वतंत्र होऊन त्या भागात जायला साधा पूल नाही. 7 लोक वाहून गेली आणि मेली. एक 4 चाकीत बसून माणूस अख्खाच्या अख्खा वाहून गेला आणि मेला. 2-3 मुलं देखील तिथनं वाहून गेलेली होती. गाडी जर वरनं पडली तर गाडी सकट माणूस खाली बुडत होता, इतका तिथे डबरायचा बाजूला. मग अशा परिस्थितीत लोक जात येत आहेत. बऱ्याच वेळा पायपा टाकल्या, इलेक्शन आले की नेते पायपा टाकायचे, पायपा टाकल्या की पाऊस आला की वाहून जायचं. तीच परिस्थिती आज देखील तिथं आहे. मी ज्यावेळेला तिथं प्रत्यक्षात प्रचाराला किंवा पाहण्यासाठी गेलो होतो तेव्हा लोकांचा रोष इतका भयानक होता. लोकांना विश्वासच नव्हता की कुठला नेता हे काम करू शकेल. पण आम्ही त्यांना विश्वास दिला की निवडून आल्यानंतर जे विकास काम आहेत म्हणजे खरोखर ज्या लोकांना गरज आहे विकास कामांची त्याच विकास कामांवरती भर देईन. आम्ही ग्वाही दिले की जर ही विकास कामं लवकरात लवकर नाही झाली तर आम्ही राजीनामा देखील देऊ. अरे वा, इतक्या प्रमाणात आम्ही त्यांना विश्वास दिला आणि लोकांना पटले. आता दरम्यानच्या काळामध्ये आचारसंहिता लागल्यानंतर देखील काही लोक तिथे जाऊन काम करतात. पण आता दिसतंय ते लोक इतकी दूधखोळी नाहीत की आपण आचारसंहिता लागल्यानंतरच 5-5 वर्षांनी तिथं काम करत असू, वेटिंग करायचे. जर प्रश्नाला मुळापासून खोडून टाकलं, संपवून टाकलं तर आपल्याला तिथं काम करण्याची गरज नाही आणि लोकांच्या पाठीमागे देखील लागण्याची गरज नाही की आम्हाला मत द्या. आपण जर काम करत असू तर लोक आपल्या पाठीमागे ठामपणे उभा राहतील याचा मला विश्वास आहे. याच पद्धतीनं निमणीचा थोडस तुम्हाला थांबवतोय. हा जो तुम्ही विषय काढला, हे जे ही जी घटना आहे हे पार्टीचं अपयश म्हणायचं की त्यावेळेच्या नेतृत्वाचं? पार्टीनं त्यांच्या बाजूने 100 कोटी रुपये निधी दिलं होतं. आता मला सांगा, 90 लाख रुपये ओढ्याच्या सुशोभीकरणासाठी घालवले. त्या ओढ्याच्या सुशोभीकरण केल्यानंतर त्या ठिकाणी साधं कुत्रं सुद्धा फिरत नाही. म्हणजे त्याचा थेट उपयोग. आता ओढ्यामध्ये जाऊन कोण व्यायाम करणार आहे का? ओपन जिम तिथे ठेवली, नक्कीच तिथं ब्लॉक्स घातले. मग तिथं एवढा खर्च करण्यापेक्षा 90 लाखामध्ये 90 पूल झाले असते. शक्य. आता प्रत्येक पुलाला जास्तीत जास्त 4 ते 5 लयत 10 लाख रुपये खर्च आला असता. असे प्रत्येक, आता बेंद्री ते शिवाजीनगरचा पूल, तो आष्टीकरांच्या तिथला पूल आणि हा मानकर आणि इंदिरानगरचा पूल, असे 2-3 पूल जर टाकले असते लोकांनी दुवा दिली असते. म्हणजे नक्कीच तुम्हाला असं म्हणायचं कोट्यवधीचा निधी आला पण इम्प्लिमेंट योग्य रीतीनं न झाल्यामुळे विकास काम आपल्याला तशी दिसत. बरोबर. पण येणाऱ्या पंचवार्षिकमध्ये असं असणार नक्की. आमचा हेतू एकच आहे, लोकांच्या अपेक्षा जास्त आहेत. त्यांना घराला जायला रस्ता, दारापुढे लाईट आणि मुलांना चांगलं शिक्षण आणि आरोग्य मिळालं आणि स्वच्छ वातावरण मिळालं की लोकांच्या जास्त अपेक्षा नसतात. लोकांना हेच पाहिजे. आपण जर नगरसेवक म्हणून त्यांना ह्या गोष्टी मिळवून देऊ शकत नसेल तर आपला नेते म्हणून घेण्याचा देखील अधिकार नाही. नक्की. एकूण आता निवडणुकीच्या धामधुमीमध्ये आपण बघतो की भविष्याचा 5 वर्षाचं विजन ज्यावेळेला भाजप डोळ्यासमोर ठेवतंय, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष या नात्यानं तुम्हाला कोणत्या विषयावरती काम करायला आवडेल? ओके. आता पॅनल लावताना देखील आम्ही खूप सारं प्लॅनिंग केलं, रात्रंदिवस जागून आम्ही ते पॅनल लावलं. पुढच्या 5 वर्षात काय करायचं आहे हे आधीच आम्ही प्लॅन करून ठेवलाय, जेणेकरून आता युवकांच्या हाताला रोजगार नाही, ते नगरपालिकेच्या प्रांत क्षेत्रात येत नाही, म्हणजे त्यांच्या कार्यक्षेत्रात येत नाही, तरी देखील आपल्या हातात नगरपालिकेतर्फे प्रशिक्षण वर्ग भरवता येतील, जेणेकरून दिल्ली, पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी LED बल्ब तयार करणाऱ्या, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तयार करणाऱ्या फॅक्टरी तयार झालेल्या आहेत. किंवा घरात लोक ह्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करतात, म्हणजे बल्ब असेल किंवा रिमोट कंट्रोलच्या गाड्या असतील किंवा रिमोटचे चिप्स असतील, अशा पद्धतीच्या वस्तू घराघरात लोक तयार करायला लागली. मग आपल्याकडं त्या लोकांना आणून इथल्या मुलांना प्रशिक्षण दिलं आणि त्यांचा तयार झालेला इलेक्ट्रॉनिकचा माल किंवा कोणत्या प्रकारचा माल असतो, अगदी पापड जरी असला तरी तो तयार करून घेऊन सामाजिक संस्था, म्हणजे मंगलमूर्ती सेवाभावी संस्था असेल, हेल्पिंग हँड्स असतील किंवा सोशल विंग अशा आपल्या तासगावमधल्या संस्था असतील, यांच्या माध्यमातून त्यांचं प्रशिक्षण करून घ्यायचं आणि हेच प्रशिक्षित झालेल्या मुलांचा जो
फायनल माल आहे त्याला जागतिक बाजारपेठ कशी मिळवून देतं किंवा देश पातळीवर कशी बाजारपेठ मिळवून देता येईल, वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत, डिजिटल मार्केटिंग आहे, हे वापरून त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून द्यायची. रोजगाराची संधी जर व्यवसायातून करून दिली तर आपल्याला रोजगार शोधण्यासाठी स्थलांतर करण्याची गरज नाही तासगावमधून. दुसरीकडे जर व्यवसायाला चालना द्यायची असेल तर सुविधा महत्वाची. सुविधा जर व्यवसायाला द्यायची असेल तर त्याला MIDC असणंच गरजेचं नाही. तासगाव नगरपालिकेच्या प्रयत्नातून समांतर MIDC समांतर व्यवस्था उभा करून त्यांना जर 24 तास वीज पुरवण्यासाठी लाईटची सोय करून दिली, 24 तास पाणी पुरवून दिलं आणि रस्ते MIDC सारखे आपण करून दिले जिथं मागेल तिथं, तर व्यवसाय चालण्यासाठी ह्याच्यापेक्षा वेगळं काय लागतं असं मला वाटत नाही. अशा पद्धतीचं विजन आहे. बाकी ज्या मागण्या येतील, नगरसभा सुरू करायचा आमचा प्लॅन आहे. वर्षातून 4 फिक्स नगरसभा होतील ग्रामसभेच्या धर्तीवर, जेणेकरून लोकांचा प्रश्न या नगरसेवकांच्या कानावरती जाईल आणि थेट प्रश्न लोक नगरसेवकांना विचारू शकतात. आणि ते काम सारखं लोकांनी विचारल्यामुळे लोक जागरूक असतील तर त्यांचं काम होईल, लोक जागरूक नसतील तर त्यांचं काम होणार नाही. आज सोशल मीडियाची ताकद तुम्ही बघताय. एखादा पोस्ट जरी टाकला तर प्रशासन हादरून जाते. मग लोकांना या प्रवाहात आणायचं असेल तर नगरसभा घेणं तितकंच गरजेचं आहे. आणि मी तुम्हाला विनंती करतो की तुमच्या माध्यमातून ती नगरसभा लाईव्ह व्हावी. नक्कीच अशा पद्धतीने चांगली सूचना केली. एकूणच आता बघतोय आपण की तुम्ही बोलला तसंच की जेव्हा निवडणूक लागली तेव्हापासून भाजप सोशल मीडियामध्ये सगळ्यात जास्त मला वाटते पुढं आहे. आपला जो प्रवास आहे आपण चांगल्या पद्धतीनं सोशल इंजिनिअरिंग केलं किंवा सोशल मीडियामध्ये पण खूप चांगल्या पद्धतीने केलं. आता शहरामध्ये आपण फिरतायत, एकूण सध्या वातावरण कसं आहे आपल्याला? वातावरण माझं वैयक्तिक रिडिंग आहे किंवा आमचे वेगवेगळे ओपिनियन पोल्स असतील, सर्व्हेज असतील, यातून असं लक्षात येते की लोकांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली. बरोबर. अगदी सुरुवातीला वाटायचं की भाजप 2 नंबरला राहील किंवा फाईटमध्ये राहील, पण आताच्या आकडेवारीनुसार किंवा आताच्या लोकांच्या कलानुसार भाजप 1 नंबरला आहे आणि सत्ता घेऊन भाजप सत्तेमध्ये येते. म्हणजे फक्त नगराध्यक्ष घेऊन येत नाही तर सोबत 15-20 नगरसेवक देखील, 15-1 नगरसेवक देखील घेऊन पॅनलमध्ये येते, असा आपला आत्मविश्वास आहे. नक्कीच विषय भरपूर आहेत, बोलण्यासारखं भरपूर आहे. आपला प्रचार यंत्रणा सुरू आहे, नंतर आपण ह्या विषयावर सविस्तर बोलू. आपल्या या एकूण निवडणुकीमध्ये आपल्या कार्यास आमच्या शुभेच्छा आहेत. असंच कार्य चालू ठेवत. आपण आलात त्याबद्दल धन्यवाद. मनापासून आभारी आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा. महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा.